आपण वडाची पूजा करणार आहोत. पण वडासारखं स्थिर, गंभीर आणि ऊन, वारा, पाऊस यामध्ये सतत अखंड उभं राहणारं, कोणत्याही वादळाला न जुमानणारं असं हे झाड आहे. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून प्रेम, निष्ठा, कुटुंबातील ऐक्य, स्त्रीचे धैर्य, निसर्ग सौंदर्य याचा सुंदर संदेश देणारा सण आहे. तर आपण सर्वांनी हा सण उत्साहात साजरा करूया आणि आपणा सर्वांस वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. आपण हिंदू धर्मातले विविध सण याच्यावरही आपण बोलतो. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, हो'ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातला अतिशय महत्त्वाचा असा सण आहे. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. बघा, सगळी सृष्टी ही चैतन्याने नटलेली असते, पावसाने न्हाऊन निघालेली असते आणि जणू काही या आनंदात भर टाकण्यासाठीच हा सण आहे. कारण हिंदू धर्माचा प्रत्येक सण हा त्या मोसमनुसार किंवा त्या सृष्टीच्या बदलानुसार आहे. तर ह्या दिवशी काय असतं, तर आपल्याला सगळ्यांना सत्यवान सावित्रीची कथा माहीत आहे की सत्यवानाने यमासोबत हे करून सत्यवानाचे प्राण परत आणले. तर ह्या वडाच्या झाडाची पूजा करणं हे अतिशय पवित्र मानलं जातं. वडाच्या झाडाला एक म्हणजे पौराणिक ऐतिहासिक महत्व आहे. हे झाड माणसाला दीर्घायुषी करतं. या झाडाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी, दीर्घायुष्य, आरोग्य लाभतं. म्हणून सर्व स्त्रिया नवीन वस्त्र परिधान करतात, उपवास करतात, म्हणजे मंगल थाळी घेऊन वडाच्या जवळ जाऊन सुंदर पूजा करतात, त्याला प्रदक्षिणा घालतात आणि त्या प्रदक्षिणा घालताना आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्याची, आरोग्याची आणि सुख समृद्धीची प्रार्थना करतात. ही प्रार्थना प्रत्यक्ष झाडाला ऐकायला येते बरं का. विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे. आपण मागे बघितलंय की झाडांना सुद्धा भावना असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोलता किंवा प्रेमाने संवाद साधता तेव्हा ते सुद्धा प्रतिसाद देतात. तर वडाचं झाड हे अतिशय महत्वाचं आहे, कारण सर्वात जास्त ऑक्सिजन वडाच्या झाडामुळे मिळतो. म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर या दिवशी पावसामुळे जर आपल्याला ऑक्सिजनची कमी असेल तर आपण वडाच्या झाडाजवळ बसलं किंवा आपण थकलोय आणि वडाच्या झाडाजवळ बसलं तर आपल्याला रिलॅक्स वाटतं. का वाटतं, तर ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो. अशा या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी वटवृक्षाची तर पूजा करायचीच आहे, सृष्टीलाही धन्यवाद द्यायचे आणि असं सांगायचंय की म्हणजे आमचा जो संसार आहे किंवा आमचं जे मन आहे ते वटवृक्षाप्रमाणे बहारू दे, की त्याच्यामध्ये कोणताही मतभेद न राहता. कारण हा सण का केला जातो, तर बायका एकत्र याव्यात, त्यांच्यात विचार विनिमय व्हावा, त्यांनी काहीतरी करावं यासाठी. तर आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर पूजा करणारच आहोत, त्याचबरोबर या वटवृक्षाला नतमस्तक होऊन असं सांगणार आहोत की माझ्यामध्येही तुझ्यासारखी ध्येयवृत्ती जागृत होऊ दे आणि युनिव्हर्सला या शरीराची मदत होऊ दे. धन्यवाद.